माझी मालकीन दिसायला खूप सुंदर होती. मी त्यांना चोरून पाहायचो. परंतु एक दिवस त्यांनी मला असं चोरून पाहताना पकडलं आणि म्हणाली, तू असं मला चोरून का पाहत असतोस? तेव्हा मी त्यांना खरं खरं सांगून टाकलं की तुम्ही मला खूप आवडता, मी तुमच्या प्रेमात वेडा झालो आहे. त्या मला म्हणाल्या की जर मी तुला आवडत असेल तर माझ्याशी लग्न कर. परंतु लग्नाच्या दिवशी मला समजले की माझ्या मालकींच्या अगोदरच 9 लग्न झालेली आहे आणि माझ्यासोबत त्यांचं 10वं लग्न होतं. पण त्यांनी लग्नाच्या मंडपाऐवजी मला घरातल्या एका मोठ्या खोलीत आणून ठेवलं. मला आश्चर्य वाटलं. मी 2-3 पावले पुढे टाकली तेव्हा समोरील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे नाव रमेश आहे. मी माझ्या आईसोबत एका छोट्या गावात राहायचो आणि मजुरी करून उदरनिर्वाह करायचो. माझ्या वडिलांचे खूप वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे माझी आई मला चांगले शिक्षण देऊ शकली नाही आणि त्यामुळेच मला चांगली नोकरीही मिळाली नाही. घरात फक्त 2च माणसं, मी आणि माझी आई. मला माझी मोठी मोठी स्वप्न पूर्ण करायची होती आणि ती स्वप्न गावात राहून पूर्ण होणार नव्हती. एके दिवशी अचानक आईची तब्येत बिघडली. मी तिला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांनी काही औषधं लिहून दिली, पण ती औषधे महाग होती. माझ्याकडे तितके पैसे नव्हते, म्हणून मी माझ्या मित्रांकडून औषधासाठी कर्ज घेतले. आता मला कर्ज फेडण्यासाठी शहरात जाणे गरजेचे होते, म्हणून मी शहरात जाण्याची तयारी सुरू केली. माझा एक जुना मित्र शहरात राहत होता. त्याचा पत्ता माझ्याकडे होता. आईच्या खूप थांबवण्याने सुद्धा मी शहरात जायला निघालो, कारण माझी सुद्धा मजबुरी होती. दुसऱ्या दिवशी मी शहरात पोहोचलो. माझ्या मित्राचं घर शोधायला मला पूर्ण 1 दिवस लागला आणि संध्याकाळी मी त्याच्या पत्त्यावर पोहोचलो. माझा मित्रही आमच्याच गावातला होता. काही वर्षापूर्वी तो शहरात कामासाठी आला होता. मी माझ्या मित्राला सांगितले की मला लवकरात लवकर काहीतरी काम मिळवून दे. माझा मित्र मला म्हणाला, मी तुझ्या कामाबद्दल एका ठिकाणी बोललो आहे. जर तिथे तुझं काम झालं तर खूप चांगलं होईल. तुला दुसरं कुठेही काम शोधायची गरज लागणार नाही. माझ्याकडे फोन नव्हता, कारण फोन घेणे इतके पैसे माझ्याकडे नव्हते. मला आईची खूप आठवण येत होती, म्हणून मला सर्वात आधी माझ्या आईला फोन करायचा होता आणि एक PCO पाहून मी घरी आईला फोन केला. तिच्या तब्येतीची विचारपूस केल्यावर माझ्या मनाला थोडं हलकं वाटलं. मी माझ्या मित्रासोबत पुढे चाललो होतो. मी त्याच्यासोबत एका बंगल्यावर पोहोचलो. बंगला इतका सुंदर होता की याआधी असा सुंदर बंगला मी कधीच पाहिला नव्हता. चौकीदाराशी बोलून आम्ही दोघे गेटच्या आतमध्ये आलो. माझ्या मित्रानं मला सांगितलं होतं, हे घर एका महिलेचं आहे. या एवढ्या मोठ्या घरात ती एकटीच राहते, असं मी लोकांकडून ऐकलं आहे. काही वेळाने घरातून एक मोलकरीण बाहेर आली आणि आम्हाला तिच्यासोबत आत यायला सांगितलं. आम्ही तिच्या मागे घरात गेलो. मोलकरीणने आम्हाला एका मोठ्या हॉल बाहेर आणलं आणि आत जायला सांगितलं. आत पाऊल टाकताच माझी नजर समोर बसलेल्या एका बाईकडे गेली. ती खूप सुंदर होती. तिला पाहून कोणी एकटक तिच्याकडे पाहतच राहील आणि माझी तीच अवस्था झाली होती. जेव्हा त्या महिलेने आम्हाला विचारलं की तुमच्या दोघांपैकी इथे काम कोण करणार आहे, तेव्हा माझा मित्र माझ्याकडे हात दाखवत तो माझं नाव सांगू लागला. यावर ती महिला म्हणाली की त्याला स्वतःला बोलू द्या, तो बोलू शकत नाही का? त्यांचं म्हणणं ऐकून मी पटकन म्हणालो, नाही, मी बोलू शकतो. त्यावरती ती महिला म्हणाली, मग माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला द्यावी लागतील. माझा मित्र शांत उभा होता. नंतर ती महिला मला प्रश्न विचारू लागली की मी कोणते काम करू शकतो. तेव्हा मी उत्तर देत म्हणालो की तुम्ही जे काम द्याल ते मी करेल. तेव्हा ती म्हणाली, या घरात माळीची गरज आहे. आमचा माळी काही दिवसांपूर्वीच हे काम सोडून निघून गेला, म्हणूनच नवीन माळी हवा आहे. मी लगेच होकार दिला. काम सोपं होतं आणि पैसाही चांगला मिळणार होता आणि राहायला जागाही मिळणार होती. त्यामुळेच मी काही विचार न करता काम करण्यास होकार दिला. मालकीन म्हणाली, उद्यापासून कामावर आहे, असं मला सांगितलं. मला नोकरी मिळाली होती आणि मी खूप खुश होतो. माझा मित्र म्हणाला की तू खूप नशीबवान आहेस, म्हणूनच इतक्या लवकर एवढी चांगली नोकरी तुला मिळाली आहे. मी म्हणालो, मी आजच माझे सर्व सामान इथे आणतो, म्हणजे उद्या लवकर कामावर यायला मला काहीच अडचण येणार नाही. मी आनंदी होतो, कारण शहरात आल्यावर लगेच मला नोकरी मिळाली होती. नवीन खोलीत खूप छान झोप लागली होती आणि सकाळी मालकीनने सांगितल्याप्रमाणे मी लवकर उठून माझ्या कामावर लागलो. आता सर्व झाडांची जबाबदारी माझ्यावर होती. सर्व झाडांची पाने पिवळी पडली होती, तर काही झाडे सुकून गेली होती. आता मला पुन्हा ते सर्व हिरवं आणि सुंदर बनवायचं होतं, कारण मला माझ्या मालकीनला खुश करायचं होतं आणि मला तिच्याकडे कायमस्वरूपी नोकरी मिळवायची होती. त्यासाठी मी मनापासून काम करू लागलो. सकाळ होताच मी माझे काम सुरू केले होते. सकाळी मालकीन घरातून बाहेर आली. सर्व नोकरांना पाहिलं. सर्व नोकर त्यांचे त्यांचे काम करत होते. मला इथे काम करून 2 दिवस उलटून गेले होते. या 2 दिवसात माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की इथे काम करणारे नोकर कोणाशी फारसं बोलत नाही,
कोणी एकमेकांशी बोलत नाहीत. मी कोणाला काहीही विचारलं तर खूप कमी शब्दात उत्तर मिळायचं. मला आश्चर्य वाटायचं की या घरातील सर्व नोकर बाहेरही जात नसे किंवा बाहेरून कोणीही आतमध्ये येत नसे. मालकीनी घराबाहेर कुठेच जात नसे. तीही दिवसभर घरातच राहायची. मालकीन खूप सुंदर होती आणि जेव्हा कधी माझ्या समोर यायची तेव्हा मी तिच्याकडे बघतच बसायचो. हळूहळू मी तिला लपून छपून बघायला लागलो. आता माझी ही सवय झाली होती. संध्याकाळी जेव्हा ती बाहेर बसायची तेव्हा मी तिला झाडांच्या मागून हळूच बघायचो. मला वाटायचं मी बघतो हे तिला कळणार नाही, पण मी चुकीचा विचार करत होतो. मालकीनला माझी प्रत्येक हालचाल माहीत होती. वेळ निघून चालला होता. मला माझी मालकीन दिवसेंदिवस अधिकाधिक आवडू लागली होती. एक दिवस मी मालकीनला अशाच प्रकारे लपून पाहत होतो आणि काही वेळाने ती उठली आणि माझ्या दिशेने चालत येऊ लागली. मला वाटलं तिचं काही काम असेल म्हणून ती माझ्या जवळ येत आहे. माझ्या जवळ येऊन तिने विचारले, तू मला असं लपून छपून रोज का पाहत असतोस? तिच्या प्रश्नाने मला मोठा धक्काच बसला. मला तर वाटलं की आता मालकीन मला नक्कीच कामावरून काढून टाकणार. मला स्वतःचा आज राग येऊ लागला होता. मी शर्मेने मान खाली घालून उभा होतो. तिने पुन्हा मला विचारले, तू मला गुपचूप का पाहत असतोस? आणि आता मला तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता आणि मी सरळ बोलून टाकलं की तुम्ही मला खूप आवडता आणि म्हणूनच मी तुमच्याकडे गुपचूप पाहत असतो. एवढे बोलून मी गप्प झालो आणि तिच्या बोलण्याची वाट पाहू लागलो आणि ती बोलल्यावर मला धक्काच बसला. तिचं बोलणं ऐकून आनंदाला पारावर उरला नाही. आनंदाने मी वेडा झालो होतो. जेव्हा ती म्हणाली की जर तुला मी आवडत असेल तर माझ्याशी लग्न कर. सुरुवातीला मला वाटलं की मालकीन माझ्यासोबत मस्करी करत आहे, पण नंतर पुन्हा तेच बोलली. तेव्हा मी काही विचार न करता हो म्हणालो. मी तिच्यासोबत लग्न करायला तयार झालो आणि बोललो की तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे. माझ्या बोलण्यावर ती हसली आणि तिनेही होकार देऊन ती घरात परत गेली. मला अजूनही विश्वास बसत नव्हता की असं होऊ शकतं. आनंदाच्या भरात मी रात्रभर झोपू शकलो नाही. माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. माझ्या मनात नुसते मालकींचे विचार येत होते. तिची सुंदरता, तिचं रूप आटून माझी झोपच उडाली होती. सगळं अगदी मला स्वप्नासारखे वाटत होते. मी एक गरीब घरातील मुलगा होतो आणि मालकीन खूप सुंदर आणि एवढ्या मालमत्तेची मालकीन होती. तिच्याशी कोणीही लग्न केलं असतं. कोणीही श्रीमंत सुंदर दिसणारा मुलगा तिच्यासोबत लग्न करू शकला असता. मग ती माझ्याशी लग्न का करत होती? मी याबद्दल विचार करायला हवा होता, परंतु मी याबद्दल विचार केला नाही आणि स्वतःला एका मोठ्या अडचणीच्या स्वाधीन केलं होतं. दुसऱ्या दिवशी मालकीन पुन्हा बाहेर आल्यावर ती माझ्याकडे आली आणि मला पुन्हा विचारलं, तू नक्की माझ्याशी लग्न करायला तयार आहेस ना? मी तिला हो असं उत्तर दिलं आणि नंतर ती मला तिच्यासोबत घेऊन गेली. लग्न होणार याचा मला आनंद झाला होता, परंतु तिने लग्नाच्या मंडपाऐवजी मला घरातल्या एका मोठ्या खोलीत आणून ठेवलं. मला आश्चर्य वाटलं. मी 2-3 पावले पुढे टाकली तेव्हा समोरील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या खोलीमध्ये माझ्यासारखीच आणखी काही मुलं होती. त्या खोलीत खूप अंधार होता, त्यामुळे मी ते मुलं जिवंत आहेत की नाही हे मला समजू शकत नव्हतं. तिने मला इथे का आणलं मला काहीच समजत नव्हतं. मी मागे वळून पाहिलं आणि तिला विचारलं की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे, मग तू मला इथं का आणलं आहेस? यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. ती गप्प राहिली आणि मला तिथेच राहायला थांबायचं सांगून ती खोलीतून बाहेर निघून जात होती. माझ्याकडून फार मोठी चूक झाल्यासारखं मला वाटलं. तेव्हा मला वाटलं की मी मालकीनला असं लपून छपून बघून खूप मोठी चूक केली आहे आणि त्यापेक्षा मोठी चूक म्हणजे तिच्यासोबत लग्न करायला होकार देऊन केली आहे. माझ्या मनात हाही विचार आला की कदाचित तिला लग्नाच्या आधी माझी परीक्षा द्यायची असेल. लग्नाआधी तिला जाणून घ्यायचं असेल की मी कशा प्रकारचा माणूस आहे. असा विचार करून मी एका कोपऱ्यात शांतपणे बसलो आणि पुढे काय घडते याची वाट पाहू लागलो, कारण वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मी इथे येऊन एक रात्र निघून गेली. सकाळी एक नोकर आला आणि मला जेवण देऊन तो तिथून निघून गेला. मी त्याला मध्येच अडवून विचारलं की मालकीन कुठे आहे, परंतु तो नोकर काहीही उत्तर न देता तिथून निघून गेला. कालपासून मी काहीही खाल्लं नसल्याने मला खूप भूक लागली होती. मी लगेच जेवणाचं ताट उचललं आणि जेवायला बसलो. तिथे जी बाकीची मुलं होती ते देखील जेवायला लागली होती. त्या सर्वांना नवरदेवाचे कपडे म्हणजे शेरवानी घातली होती. जणू त्यांना लग्न मंडपातून उचलून आणून या खोलीत कैद केलं आहे. मला त्यांच्याबद्दल काहीही समजत नव्हतं. मला या सर्व परिस्थितीची खूप भीती वाटायला लागली होती. इथून लवकरात लवकर पळून जावं असं मला वाटत होतं. इथे येऊन किती दिवस झाले मला काहीच कळत नव्हतं. फक्त सकाळ संध्याकाळ एक नोकर येऊन आम्हाला जेवण देऊन जायचा. मी त्या खोलीमध्ये सर्व ठिकाणी पाहिलं, पण कुठेही बाहेर निघण्याचा मार्ग दिसत नव्हता. आज सकाळी जेव्हा नोकर जेवण देण्यासाठी आला
तेव्हा त्याच्यासोबत मालकीनी आली. तिला पाहून माझ्या मनात एक आशेचा किरण जागृत झाला की कदाचित आता माझी परीक्षा संपली असावी, मला सुटका मिळेल. तेव्हा मालकीन माझ्यासमोर उभी राहिली आणि माझ्याशी बोलू लागली. आज रात्री तिचं आणि माझं लग्न होणार होतं आणि हेच ती सांगायला आली होती. ती म्हणाली की संध्याकाळी मला इथून बाहेर काढल्या जाईल. मी सुटकेचा श्वास सोडला, पण खूप दिवसापासून पडलेला एक प्रश्न मी विचारला. तिने मला इतके दिवस इथे का ठेवलं आणि ही इतर मुलं कोण आहेत? या सर्व मुलांना इथं का ठेवलं आहे? मालकीन बाहेर जायला निघाली, पण माझं बोलणं ऐकून ती मध्येच थांबली. ती माझ्याकडे पाहू लागली. त्यानंतर ती म्हणाली, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला हे सर्व सांगायला आता वेळ नाही आहे. परंतु मी तिला बोललो की मला हे सर्व जाणून घ्यायचे आहे. जर तू मला हे सर्व सांगितलं नाहीस तर मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. माझ्या बोलण्यावर ती हसली आणि शेजारीच असलेल्या खुर्चीवर बसली आणि मला म्हणाली की ठीक आहे, हीच तुझी शेवटची इच्छा समजून घे, मी तुला सर्व काही सांगते. असं म्हणत ती मला सांगू लागली की तिचे काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. या घराचा मालक आणि ती एकमेकांवर खूप प्रेम करायचे. लग्नाच्या आधीपासून त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. परंतु अचानक मालकाने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्याला मालकींशी लग्न करायचे नव्हते. तो असं का करत होता हे तिला समजू शकले नाही. यावर मालकीनने मालकाला सांगितलं की जर त्याने तिच्यासोबत लग्न केलं नाही तर ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. मालकीनने दिलेल्या धमकीला मालक घाबरला आणि त्याने तिच्यासोबत लग्न केलं. परंतु अचानक लग्नाच्या पहिल्या रात्रीच मालकाचा मृत्यू झाला. नंतर कळालं की मालकाला कोणता तरी मोठा आजार झाला होता. मालकाने त्याची सर्व संपत्ती घर मालकींच्या नावावर केली होती, कारण त्याला माहीत होतं की त्याला कोणता तरी आजार आहे व तो मरणार आहे आणि म्हणूनच तो मालकींसोबत लग्न करायला नकार देत होता. तिच्या संसाराला सुरुवात झालीच नव्हती. त्याच्या आधीच नवरा तिला सोडून गेल्याने तिला काय करू काही समजत नव्हतं. मालकीन मालकाच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली होती. तिला काही करून मालकाला परत आणायचं होतं आणि यासाठी तिने एका बाबांचा आधार घेतला. त्या बाबांनी मालकीनला सांगितलं की तुला तुझ्या नवऱ्याला परत आणायचं असेल तर तुला 10 मुलांसोबत लग्न करावे लागेल आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्यांना एका खोलीमध्ये कैद करावे लागेल आणि 10 मुलं झाली की त्यांचा बळी द्यावा लागेल. असं केल्याने तुझा नवरा परत जिवंत होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे मालकीने 9 मुलांसोबत लग्न केलं आणि मी 10वा मुलगा होतो, ज्याच्याशी तिने लग्न केल्यावर तिचा नवरा परत येईल असं तिचं म्हणणं होतं. तिचं हे सर्व बोलणं ऐकून मला धक्काच बसला. आता मला खूप भीती वाटायला लागली होती. मालकीन मला म्हणाली की तिने हे सर्व मला सांगितलं आहे कारण मी तो 10वा मुलगा आहे. तिने हे गुपित माझ्या आधी कोणालाच सांगितलं नव्हतं आणि आता ती माझ्यासोबत तेच करणार आहे जे तिने या आधीच्या 9 मुलांसोबत केलं होतं. मला माझ्यापेक्षा त्या वेड्या मालकींचे खूप वाईट वाटत होते, कारण माझ्याशी म्हणजे 10व्या मुलाशी लग्न करून तिचा नवरा परत येणार नव्हता. ही वस्तुस्थिती होती आणि ही वस्तुस्थिती जेव्हा तिच्या समोर येईल तेव्हा तिची काय अवस्था होईल. तिने मला सर्व सत्य शांतपणे सांगितलं आणि ती तिथून निघून गेली. तिच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत होता आणि ती जे काही बोलत होती त्याचं मला आश्चर्य वाटत होतं. आजच्या जगात असा कोणी विचार कसा काय करू शकतो? ती गेल्यानंतर मला समजत नव्हते की काय करावे, इथून बाहेर कसे निघावे. मृत्यू माझ्या डोक्यावर होता, परंतु मला इथून बाहेर पडता येत नव्हतं. मला या खोलीतून बाहेर कधी काढलं जाईल याची वाट पाहत होतो. वाट पाहत असताना अखेर संध्याकाळ झाली आणि मला बाहेर काढण्यात आलं. बाहेर आल्यावर त्या नोकराने मला त्याच्यासोबत यायला सांगितलं. मी शांतपणे त्याच्या मागे चालत होतो. तो नोकर मला एका खोलीत घेऊन गेला. मी खोलीत गेलो तर समोर मला मालकीन दिसली. मला पाहून ती तिच्या जागेवरून उठली आणि माझ्याजवळ येऊन मला एक शेरवानी दिली. तिने मला ती घालून तयार होण्यास सांगितलं. काही वेळातच आपलं लग्न होणार आहे असं तिने मला सांगितलं. मी त्या खोलीमध्ये इकडे तिकडे खूप पाहिलं. कुठेतरी खिडकी असेल, काहीतरी मार्ग असेल बाहेर पडण्यासाठी, पण तिथे असं काहीच नव्हतं आणि दरवाजाही बाहेरून बंद होता. मी ती शेरवानी घेतली आणि बाथरूममध्ये गेलो. काही वेळाने मी बाहेर आलो आणि आरशासमोर उभा राहून स्वतःकडे बघू लागलो. थोड्या वेळाने मला दार उघडण्याचा आवाज आला आणि मला समोर एक नववधूचे कपडे घातलेली स्त्री म्हणजे माझी मालकीन दिसली. तिने मला बाहेर यायला सांगितलं. बाहेर भटजी आले होते. आता आम्ही दोघेही हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये मालकीनचा भटजी आणि 1 ते 2 नोकराशिवाय आणखीन कोणीच नव्हतं. पूर्ण हॉल रिकामा होता. लग्नाला सुरुवात झाली आणि हे सगळं सुरू होण्याआधीच कोणीतरी येऊन हे सगळं थांबवलं. असं अचानक येऊन कोणीतरी लग्न थांबवलं हे पाहून मालकींच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. पण माझ्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण ते पोलीस होते आणि माझा मित्र त्यांना घेऊन आला होता. मालकीन तरुण मुलांशी लग्न करून त्यांना खोलीत कैद करायची. याबाबत त्याने पोलिसांना सर्व काही सांगितलं होतं. तिथे उपस्थित सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
आणि माझ्या सांगण्यानुसार त्या अंधाऱ्या खोलीतही ते गेले. तेथील सर्व मुलांना त्यांनी सही सलामत बाहेर काढलं. निघताना मालकीनने मला विचारलं की हे लोक इथे कसे आले. त्यांना कोणी सांगितलं तू तर या घरातून बाहेर गेला नाहीस. मालकीन बरोबर बोलत होती. मी घरातून कधीच बाहेर पडलो नव्हतो, ना मला कोणी भेटायला आलं होतं. मग असं कसं झालं? त्यावर मी मालकीनला सांगितलं, पहिल्या दिवशी मी इथे कामाला आलो होतो, तेव्हा येताना मी माझ्या आईशी बोललो, पण त्यावेळी मी माझ्या मित्राला सांगितलं की माझ्याकडे फोन नाही. त्याच्याकडे 2 फोन होते, त्यापैकी एक फोन त्याने मला दिला आणि तोच फोन त्याच वेळी माझ्याकडे होता जेव्हा मालकीनने मला त्या खोलीत बंद केलं होतं. परंतु त्या खोलीत मी जेवढा वेळ कैद होतो तेव्हा कोणालाच फोन केला नाही, कारण जर मी फोन केला असता तर कोणाला काही सापडलं नसतं, कारण आम्ही तर त्या अंधाऱ्या खोलीत कैद होतो आणि पोलीस घराची पूर्ण झडती घेऊन गेले असते, पण त्यांना काहीच सापडलं नसतं. म्हणूनच त्यावेळी मी गप्प राहिलो. मालकीने जेव्हा मला बाहेर काढलं आणि लग्न करण्यास सांगितले तेव्हा मला वाटलं की हीच योग्य वेळ आहे मालकीनचा खरा चेहरा जगासमोर आणायचा. आणि तेव्हा मी माझ्या मित्राला फोन केला आणि त्याला इथे पोलीस घेऊन येण्यास सांगितलं. मालकीनचा चेहरा जगासमोर आणला. अनेक निष्पाप लोकांची हत्या करण्याचा कट होता आणि त्यासाठी तिला शिक्षा झाली. ती सामान्य महिला नसून ती एक मानसिक रुग्ण झाली होती. तिला पकडण्याबद्दल पोलिसांनी मला बक्षीसही दिलं होतं आणि त्या पैशातून गावी जाऊन मी माझा व्यवसाय सुरू केला. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. पुन्हा भेटून नवीन कथेसह. धन्यवाद.